नमस्कार मंडळी. तर मी गावाकडूनच आपल्या कारल्याच्या वेलीचे छान असे कारले तोडून आणले होते. मला कारली खूप आवडतात. तर चला आपण कारल्याची सुकी भाजी बनवूयात. तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरीची फोडणी द्या. आणि मी जे वाटण केलेलं आहे ते जाडसर वाटलेलं आहे. खोबरे, लसूण आणि अद्रक, कढीपत्त्याची आपण फोडणी दिलेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करून घ्यायचा आहे आणि आपण जे जाडसर वाटण केलं होतं ते टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण आपलं छान असं तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि कारली मी सुरुवातीलाच शिजवून घेतलेले आहेत मीठ आणि लिंबू ॲड करून. छान असे शिजले की आपण मग वाटणामध्ये जो आपण फोडणी मारली होती त्यामध्ये टाकायचे हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि आपल्या घरचा काळा मसाला. त्यानंतर ते असं छान असं परतून घ्यायचं आणि परतून झाले की त्यामध्ये आपले शिजवून घेतलेले कारल्याचे तुकडे ॲड करायचे आणि छान असं मिक्स हलवून घ्यायचं. आणि तुम्हाला आता सुकी भाजी हवी असेल तर थोडंसंच पाणी ॲड करा. जर तुम्हाला खूप जास्त रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी ॲड करा. तर मला इथं सुकी कारल्याची भाजी करायची आहे त्याच्यामुळे मी थोडंसं शिजूस तोपर्यंत अजून पाणी ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण दाण्यांचा कूट टाकून घेऊयात. आणि बघा आता आपली किती छान कारल्याची सुकी भाजी तयार होईल. तुम्ही जर या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवाल तर कसलेच तुम्हाला कारले हे कडू लागणार नाही. तर एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही ही सुकी भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा आपला फोडणीचा भात असेल मसाला भात त्यासोबत खाऊ शकता. तर बघा आपली कारल्याची खूप छान अशी भाजी बनलेली आहे. तर तुम्ही ही एकदा बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.